नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती 2024 करिता आपण आजपासून या चॅनलवर 2018 ते 2023 या दरम्यान झालेल्या सर्व पोलीस भरतीमधील प्रश्नपत्रिकांचा सराव करणार आहे आणि त्यामध्ये आपला महत्त्वाचा सब्जेक्ट राहणार आहे तो म्हणजेच अंक गणित आणि बुद्धिमत्ता. ठीक आहे. तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की 25-25 मार्क्सचे हे विषय येतात आणि आपल्याला पोलीस भरतीमध्ये 90+ हे घ्यायचेच आहे, जेणेकरून आपल्याला कट ऑफमध्ये नंबर मिळवता येईल. ठीक आहे. तर आजपासून आपण जे काही गणित पाहू ते सर्व विचारलेले राहतील आणि यामागे घेण्याचा उद्देश असा की लवकर लवकर आपल्याला प्रश्नाचे उत्तर सोडवता आले पाहिजे, सोबतच तुमचा हा कट ऑफ 90+ जायला हवा. ठीक आहे. चला तर पाहूया पहिलं गणित. पहा, 4.71 भागेला 47.1 अधिक 52.73 भागेला 527.3 बरोबर किती? तर मित्रांनो, सोपी गणित आहे. आता इथे पहा, येथे भागेला दिलेला आहे. ठीक आहे. येथे अधिक आहे आणि इथे सुद्धा भागेला आहे. अशा वेळेस काय करायचं, पॉईंटचा विचार करता आपण हेच भागेला अंश आणि छेदामध्ये लिहू. कसं होईल तर 471 भागेला 471. ठीक आहे. वरती 2 घराच्या आधी शून्य दशमचिन्ह आहे आणि खाली 1 घराच्या आधी दशमचिन्ह आहे, अधिक. नंतर आहे 52.73 भागेला 52.7.3. ठीक आहे. आता पॉईंटचा विचार जर नाही केला तर काय होईल, इथे दोघांना एकाने भाग जाईल, म्हणजेच 471 एक 471. ठीक आहे. आणि इथे सुद्धा एकने भाग जाईल. पण येथे जेव्हा कधी भागाकाराचं चिन्ह असते अशा वेळेस पॉईंट म्हणजेच दशमचिन्हाची काय होते, वजाबाकी. तर अशा वेळेस इथे पहा, इथे 2 घरानंतर पॉईंट आहे आणि इथे 1 घरानंतर 2मधून 1 गेला तर 1 राहतो. म्हणजेच आपलं जे उत्तर आहे त्यामध्ये आपल्याला 1 घराच्या आधी दशमचिन्ह द्यावे लागेल. अधिक इथे सुद्धा 2 घराच्या आधी दशमचिन्ह आहे आणि इथे 1 घराच्या आधी दशमचिन्ह आहे. तर इथे सुद्धा 2तून 1 गेला 1 राहतो. तर येथे आपण 1 घराच्या आधी दशमचिन्ह देऊ. तर 0.1 अधिक 0.1 बरोबर किती होतो, 0.2. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 3 0.2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहू. पहा, 1.75 हेक्टोमीटरचे 225 मीटरशी असलेले गुणोत्तर किती? पहा, 1 हेक्टोमीटर म्हणजेच 100 मीटर, हे लक्षात असणं आवश्यक आहे. 1 हेक्टोमीटर म्हणजेच 100 मीटर. ठीक आहे. तर मग 1.75 हेक्टोमीटर म्हणजेच किती मीटर ते आपल्याला आधी काढावं लागेल, म्हणून गुन्हेला 100 करू. किती होईल, 175 गुणिले 100 175 आणि 2 0. येथे 2 घराच्या आधी दशमचिन्ह आहे, तर इथे सुद्धा आपण 2 घराच्या आधी दशमचिन्ह देऊ, म्हणजे राहते किती, फक्त 175. म्हणजेच 175 याच्याशी किती प्रमाण आहे तर 225चे. ठीक आहे. तर मग आता याला आपण भागू, जेणेकरून आपलं उत्तर येणार. पहा, 175 भागेला 225. इथे 5चा भाग देऊ, 5 चोक 20, 5 5 25. इथे सुद्धा 5 त्रिक 15, राहिले 2, झाले 25 आणि 5 5 25. इथे भाग जातो 9 5 45 आणि इथे 7 5 35, 7 9 हे आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. पर्यायामध्ये 9-7 सुद्धा दिलेलं आहे, पण गणितामध्ये जशी मांडणी असेल त्याच प्रकारे आपण सोडवताना सुद्धा मांडणी करायला हवी, जेणेकरून आपलं प्रश्नाचं उत्तर चुकायला नको. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. पहा, 30 ते 50 पर्यंतच्या
सर्व मूळ संख्यांची सरासरी काढा. आता 30 ते 50पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या या तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आपण आपल्या या चॅनलवर 1 ते 100पर्यंतच्या सर्व मूळ संख्या आणि त्यांच्यावर आलेले जितकेही प्रश्न आहेत ते आपण पाहिलेले आहेत. तुम्ही जाऊन पाहू शकता. पहा, 30 ते 51पर्यंतची मूळ संख्या कोणत्या आहेत तर 1 येते 31, नंतर 37, ठीक आहे, आणि नंतर 41 येथे 43 आणि 47. एकूण 5 संख्या 30 ते 50पर्यंतच्या दरम्यान येतात, ठीक आहे. तर आता यांची बेरीज करू आपण. पहा, याची आपण उभीच मांडणी करू. 31, 37, 41, 47 आणि 43, ठीक आहे. मागं पुढे झाले काही हरकत नाही. पहा, येथे 7 आणि 3 10, 11, 11 आणि 7 18 आणि 1 19, 9 आजच्या आलं 1, नंतर 4 त्रिक 12 आणि 3 दोने 6, 12 आणि 6 18 आणि 1 19, तर 199. आता सर्वांच्या बेरजेला एकूण संख्यांनी आपल्याला भागायचे आहे, तर कसं होईल तर 199 भागेला 5, ठीक आहे. हे आपलं काय आहे सरासरीचं सूत्र, ठीक आहे. पहा, सरासरी सूत्र काय आहे, सर्वांची बेरीज भागेला एकूण संख्या. तर इथे भाग जातो 5 1 5, 5 त्रिक 15 राहिले 4 आणि इथे 9 आहे तर 49. इथे नंतर 9 5 45, ठीक आहे. 45 राहिले किती 4, इथे पॉईंट देऊ, इथे येणार 0, नंतर 8 5 40, तर 39.8 पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर राहणार, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. पहा, अनिलचा पगार संजयपेक्षा 100% जास्त आहे, तर संजयचा पगार अनिलपेक्षा किती टक्के कमी आहे. खूप वेळा असे प्रश्न पेपरमध्ये येतात आणि आपल्याला कन्फ्यूज करून आपला मार्क घेऊन जातात. तर अशा वेळेस काय करायचं, पहा कसं होईल गणित. तर अनिलचा पगार कितीने संजयपेक्षा तर 25%ने. तर आपण काय करायचं, संजयचा पगार घेऊ आपण. संजयचा पगार समजा 100 रुपये आहे, ठीक आहे. तर मग अनिलचा पगार 25% जास्त राहणार, तर कसं होईल 100चे 25% जास्त म्हणजेच 125, ठीक आहे. म्हणजे संजयचा पगार हा 100 रुपये आहे, तर अनिलचा पगार हा 125 रुपये राहील. पण त्यांचं म्हणणं काय आहे, तर संजयचा पगार अनिलच्या पगाराच्या किती टक्के कमी आहे. आपला टक्केमध्ये काढायचं आहे, तर समजा 100% पगार समजू आपण अनिलचा किती आहे तो 125. 100% पगार हा झाला अनिलचा 125, तर संजयचा पगार हा किती टक्के राहील, ठीक आहे. तर तिरपा गुणाकार होईल 100 गुणेला 100 भागेला 125, ठीक आहे. इथे भाग जातो 5 दोने 10 आणि 5 5 25, ठीक आहे. इथे 5 दोने 10 आणि 0. पुन्हा भाग जातो 25 1 25, 25 चौक 100, 20 गुणेला 4 म्हणजेच 80, ठीक आहे. तर जर अनिलचा पगार 100% 125 असेल, तर त्याच्या पगारापेक्षा संजयचा पगार किती टक्के आहे तर 80%, म्हणजेच काय तर 20%ने कमी आहे, ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. समजलं सर्वांना. सोपं गणित आहे. असेच गणित आपण पुढेसुद्धा पाहणार आहोत, जेणेकरून आपला कन्सेप्ट आणखी चांगल्याने क्लिअर होईल, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. पहा, 2.3 गुणेला 1.5 अधिक 4.7 गुणेला 1.2 वजा 3.4 गुणेला 1.1. आता अशा वेळेस
आपण पॉईंट पाहून आपल्याला त्या गणिताची भीती वाटते. ठीक आहे. तर सर्वात आधी काय करायचं, आधी चिन्ह पाहून घ्यायचे कोणते कुठे आहेत. पहा, इथे गुणाकार आहे, इथे अधिक आहे, इथे सुद्धा गुणाकार, इथे वजाबाकी आहे आणि इथे गुणाकार आहे. कंचे भागू बेवनुसार सर्वांना माहीत असेल, कंचे भागू बेव, कंचे भागू बे व. ठीक आहे. म्हणजेच काय, कंस, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. तर यामध्ये कंस आहे का, नाही. भागाकार आहे का, नाही. नंतर मग येतो गुणाकार. तर आधी आपण गुणाकार करून घेऊ. पहा, 2.3 गुणिला 1.5. आता अशा वेळेस एक काम करू आपण. पहा, तुम्ही फक्त जो गुणाकार आहे तो बिना पॉईंटचा विचार घेऊन सोडवा. पहा, 23 आहे, 23 गुणिला 15, 15 त्रिक 45, 5 हातचे आले 4, 15 2 30 आणि 4 34. ठीक आहे. आता पॉईंट पहा, इथे एक घर सोडून पॉईंट आहे, इथे एक घर सोडून पॉईंट आहे. तर गुणाकार जर असेल आणि दशून चिन्ह असेल तर त्यांची काय होते, बेरीज. 1 आणि 1 किती होईल, 2. तर इथे आपण 2 घरानंतर पॉईंट देऊन देऊ. सेम इथे करू आपण. पहा, 47 गुणिला 12, 22 हाती 84, 4 हातचे आले 8, 12 चूक 48 आणि 8 किती होतात, 56. ठीक आहे. इथे एक घर सोडून पॉईंट आहे, इथे एक घर सोडून पॉईंट आहे. तर मग 1 आणि 1 2. नंतर 3.4 गुणिला 1.1, तर 34 गुणिला 11. सोडू आपण. 11 चूक 44, 4 हातचे आले 4, 11 त्रिक 33 आणि 4 37. ठीक आहे. आणि एक पॉईंट आहे, तर 2 घरानंतर दशांश चिन्ह. ठीक आहे. इथपण समजलं सर्वांना. आता पहा, इथे काय गुणाकार आला, 3.45. नंतर काय आहे, अधिक. तर कंचे भागू बेवनुसार आपल्याला आधी काय करावे लागेल, बेरीज. ठीक आहे. आपण 3.45 घेतले, अधिक 5.64 घेतले, यांची बेरीज करू. पहा, 5 आणि 4 9, 6 आणि 4 10, 0 पॉईंट. इथं 1 आला, 3 आणि 1 4 आणि 5 9. ठीक आहे. तर 9.09. आता आपल्याला काय करायचे आहे, वजाबाकी. तर 9.09 वजा किती आपल्याला गुणाकार, 3.74. ठीक आहे. तर 9तून 4 गेले किती राहते, 5. इथे एक शून्य आहे, तर हातचा घेऊ. 10तून 7 गेले 3, इथे हातचा वापस द्यायचा. 9तून 4 गेले किती राहते, 5. तर 5.35 पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. सोपं गणित होतं. समजवताना आपली स्टेप लांब जाते, पण जेव्हा आपण गणित परीक्षेमध्ये सोडवू ते इतके मोठ्या स्टेपमध्ये सोडवायचे नाही. शॉर्टकट स्टेप करून आपलं उत्तर काढायचं, पण घाई गडबड करायची नाही. पुढचं गणित पाहू. पहा, इथे 7.2 गुणिला 9.96 गुणिला 5.50 भागेला 0.12 गुणिला 0.008 गुणिला 1.1. तर जसं आपण याच्या आधी गणित पाहिले त्याचप्रमाणे सोडू. आधी आपण अंशाचा गुणाकार करून घेऊ. आता एक सर्वात आधी म्हणजेच इथे दशून चिन्ह आहे प्रत्येक ठिकाणी, तर हे आपण समान करून घेऊ. ठीक आहे. त्या इथे किती आहेत, 1 घरानंतर, इथे 2 घरानंतर आणि इथे 2 घरानंतर. तर 2 आणि 2 4 आणि 1 5. तर वरच्या ठिकाणी 5 दशून चिन्ह आहेत असं गृहीत धरू 5 घरानंतर, आणि खाली 2 3 आणि 2 5 आणि 1 6. तर इथे 6 घरानंतर दशून चिन्ह आहे. तर अशा वेळेस काय करायचं, आपल्याला समान जर करायचं असेल तर आपण 5 5 जर आपण दशून चिन्ह आपण कॅन्सल केले तर इथे खाली 1 उरतो. तर त्याऐवजी आपण वरच्या संख्येला आपण 0 देऊन द्यायचं, म्हणजेच सर्व ठिकाणी 6 6 दशून चिन्ह होऊन जाईल. आता दशम चिन्हाचा विचार न करता आपण गणित सोडवू. पहा, 72 गुणिला 96
गुणिले 550 आणि आपण एक दिलेला 0 भागिले 12 गुणिले 8 गुणिले 11. ठीक आहे. इथे भाग जातो. 12 एक 12, 12 सकम 72. इथे 8 एक 8, 12 आठी 96. इथे 11 एक 11, 11 पाची 55 आणि हे 2 शून्य. ठीक आहे. इथे पुन्हा शून्याचा विचार न करता आपण गुणाकार करू. 12 पंच 60, 6 6 36 म्हणजे 360 आणि हे 2 शून्य देऊन देऊ. तर आपलं उत्तर येणार 36,000. पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे आणखी आपण गणित पाहणार आहे. सर्व पोलीस भरतीमध्ये विचारलेले गणित आपण या मालिकेमध्ये घेणार आहोत. सोबतच बुद्धिमत्ता चाचणीवर आलेले सुद्धा गणित पाहणार आहोत. तर याकरता तुम्ही हा सराव माझ्यासोबत सुरू ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.